केल्विन हा इंग्रज बालकही असाच विद्वान होता बर का। त्याचे वडील प्राध्यापक होते। प्राध्यापक म्हणजे प्रोफेसर। केल्विनचे वय 10 वर्षांचे असतानाच तो वडिलांना कठीण कठीण उदाहरणं सोडवून दाखवत असे। एकदा एक अवघड उदाहरण त्याच्या वडिलांनाही अडलं। रात्री जेवल्यावर केल्विन ते उदाहरण सोडवण्यात एकचित्त झाला। मध्यरात्रीच्या सुमारास माडीवरच्या आपल्या खोलीतून तो ओरडला, सुटले, उदाहरण सुटले। वडील चटकन वर गेले व पाहतात तो दगडी पाटीवर उदाहरणाची रीत मुलाने लिहिलेली दिसली। 12व्या वर्षी त्याने देवाचा संवाद या लॅटिन पुस्तकाचं भाषांतर करून बक्षीस मिळवलं। भाषांतर म्हणजे ट्रान्सलेशन, बक्षीस म्हणजे प्राइज। 16व्या वर्षी त्याने पृथ्वीचे स्वरूप या विषयावर एक प्रबंध लिहिला। प्रबंध म्हणजे थिसिस। ज्ञानेश्वरांप्रमाणे हा देखील फार थोर पुरुष म्हटला पाहिजे। थोर पुरुष म्हणजे ग्रेट पर्सन।